त्याच्यात आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे. बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची. आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत, जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या 7% वर चाललो आहे, पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल. 3% वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे. त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला. ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल. हो, 2100 मिळणार. त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ.